तुम्ही बाबासाहेबांना महामानव म्हणून ओळखता, पण त्या महामानवाला घडवताना एका माऊलीने काय भोगलंय हे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। ही गोष्ट आहे त्यागमूर्ती रमाईची। जेव्हा बाबासाहेब लंडनला शिकण्यासाठी गेले होते तेव्हा तिकडे रमाईची अवस्था काय होती माहित आहे का? सत्याग्रह आणि चळवळीसाठी साहेब घराबाहेर असायचे आणि घरामध्ये अन्नाचा कणही नसायचा। रमाई पहाटे उठून लोकांच्या घरी धुनी भांडी करायला जायच्या। डोंगर दऱ्यातून लाकडं आणि गवऱ्या जमा करून त्या डोक्यावर वाहून आणायच्या। इतकं मोठं ओझं हे डोक्यावर असायचं की त्यांच्या डोक्याचे केस सुद्धा विरळ झाली होती। पाठीचा कणा दुखायचा, पण साहेबांच्या अभ्यासात त्रास होऊ नये म्हणून या माऊलीने पत्रात कधीच लिहिलं नाही की साहेब आम्हाला भूक लागली आहे। सर्वात त्रासदायक घटना तर पुढे आहे। घरात 18 विश्व दारिद्र्यात आणि रमाईचा लाडका मुलगा राजरत्न आजारी पडला। औषधाला पैसे नव्हते। एका बाजूला समाजाचा संसार सारवण्यासाठी लढणारे बाबासाहेब आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा पोटचा गोळा वाचवण्यासाठी तडफडणारी रमाई। योग्य वेळेवर औषधही मिळाली नाही आणि त्या माऊलीच्या मांडीवर तिच्या काळजाच्या तुकड्याने राजरत्नाने प्राण सोडला। स्वतःचं मूल गेलं तरीही रमाई खचल्या नाही। त्यांनी स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि बाबासाहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही रडू नका, आज समाज हेच आपलं मूल आहे, तुम्ही त्यांच्यासाठी लढा। आज आपण जे संविधान, जो स्वाभिमान बघतोय त्याच्या पायाशी रमाईच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे। बाबासाहेब त्यांच्या पुस्तकात लिहितात, माझ्या रमाच्या त्यागामुळे मी हे सर्व काही करू शकलो। आज ज्या माऊलीने आपल्यासाठी पोटाचा गोळा त्याग केला, एक नाही दोन नाही तब्बल 4 मुले त्यांची मरण पावली। अशा त्या महान आईला, अशा त्या महान मातेला विनम्र अभिवादन।